हेतुपूर्वक किंवा जाणीवपूर्वक एखाद्या पदाचाऱ्याला उडवतोय किंवा एखाद्या गाडीवाल्याला ठोकतोय, हे जस्टिफाय कसं व्हायला पाहिजे? तर ते जस्टिफिकेशन केलं पाहिजे. तर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी सांगायला पाहिजे का याची माई काही दुश्मनी आहे का, हा माझ्या बांधाला बांध राहतो का? जर तसं नसेल तर तो एक जर ड्रायव्हर म्हणून असेल तर त्याला जस्टिफिकेशन मिळेल, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. या कुठल्याही पद्धतीचा अभ्यास केंद्र सरकारने या ठिकाणी केलेला नाही. याच्या अगोदर 2015ला सुद्धा हा प्रकार झाला, परंतु अपुऱ्या संख्याबळामुळे किंवा ते संसद भवनामध्ये पारित न झाल्यामुळे ते बिल पेंडिंग राहिलं, म्हणजे ते कायदा पेंडिंग राहिला. आता विषय असा आहे का 2023 BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, आता याला ही भारतीय न्याय संहिता म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला कायदा दिलेला आहे, परंतु या कायद्याची अक्षरशः पायमल्ली चालू झालेली आहे. म्हणजे या कायद्यामध्ये काय तरतुदी आहे? केंद्र शासनाने याचा अभ्यास न करता ड्रायव्हरांवर अन्यायकारकरित्या हा कायदा अंमलात आणण्याचा. याच्यामुळे काय होणार आहे? एखाद्या ड्रायव्हरला जर 10 वर्षाची शिक्षा झाली, पुरावे सादर केले जातील, तो त्याच्यामध्ये आरोपी ठरला जाईल, त्याला शिक्षा होईल 60 लाख रुपये. त्याची घरची परिस्थिती नाही. माझ्यासारखे रिक्षा चालकाची 10 लाख रुपये भरायची परिस्थिती आहे का? कोणाचीच नाही. तुमच्यासारखे जे हातावरचे लोक आहेत, जे ड्रायव्हर आहेत, त्यांची परिस्थिती नाही 7 लाख रुपये भरायची. पण 7 लाख रुपये जर त्यांनी भरले नाही तर मग त्यांनी करायचं काय? त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. त्याचा परिवार रस्त्यावर येणार, उपासमारीची वेळ येणार त्याच्या परिवारावर. या कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार या सरकारने न केल्यामुळे हा कायदा आम्हा ड्रायव्हर लोकांसाठी अन्यायकारक आहे. आणि जर हा कायदा जर पारित जर झाला तर अक्षरशः देशामध्ये ड्रायव्हरांची संख्या दिवसेंदिवस जी वाढते. प्रत्येक व्यक्ती, एक सामान्य व्यक्ती, एखादा ग्रॅज्युएट मुलगा जरी त्याला गाडी शिकायची म्हटलं तर तो गाडी शिकायचा प्रयत्न करणार नाही, कारण हा कायदा आल्यानंतर तो त्याचा घरचा प्रपंच त्याला मोलमजुरीशिवाय पर्याय राहणार नाही. तो गाडी चालवून त्याचं पोट भरू शकतो, परंतु हा कायदा आल्यानंतर तो ड्रायव्हर होण्याची हिंमत करणार नाही. आणि जे ड्रायव्हर लोक आहे, सांगा तुमच्यामधून एखाद्या ड्रायव्हरवर जर गुन्हा जर दाखल झाला तर तो आयुष्यात परत ड्रायव्हिंग स्टेअरिंगवर बसेल का? नाही बसणार. मग हा कायदा कोणासाठी आहे? फक्त आणि फक्त सरकारच्या फायद्यासाठी. 7 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. केंद्र शासनाच्या तिजोरीमध्ये महसूल जमा होणार आहे, महसूल तर जमाच होणार आहे, परंतु त्या माध्यमातून त्या ड्रायव्हरचा परिवार सुद्धा संपवण्याचं कट तुम्ही चालवलाय. तर हा कायदा जर लवकरात लवकर रद्द केला नाही, आज ज्या पद्धतीचं आंदोलन झालं आहे त्याही पेक्षा संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने आम्ही सगळेचे सगळे ड्रायव्हर लोक या चौफुलीवर उपोषणाला बसू. याला सर्व जबाबदार हे केंद्र शासन होईल. आणि आमचा लढा आमच्या न्याय हक्कासाठी. आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीये. आमचा पक्ष म्हणजे पोट पक्ष आहे. आमचा पक्ष कोणता आहे? पोट पक्ष. बस. तर या ठिकाणी आदरणीय PI साहेब आलेले, मी त्यांना अपघात झाल्यानंतर जर त्या अपघातामध्ये एखादा व्यक्ती मयत जर झाला, त्या ड्रायव्हरला शिक्षेची तरतूद होती. सेक्शन 304A नुसार त्या चालकाला 2 वर्षाची शिक्षा होती, 2000 रुपये दंड होता. पण तो जो ऑफेन्स होता तो बेलेबल ऑफेन्स होता. म्हणजे एखाद्या ड्रायव्हरने अपघात केला आणि पोलिसांनी त्याला अरेंज जर केलं तर त्याला तात्काळ त्या ठिकाणी जामीन दिला जाईल. परंतु हा जो नवीन अमेंडमेंट झालेले आहे, या अमेंडमेंटमध्ये या कायद्यामध्ये सेक्शन लावलेले 106 आणि 106
असे 2 सेक्शन त्यांनी ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये 106 मध्ये असं म्हटलंय की जर एखादा ड्रायव्हर अपघात करून आणि पळून जातोय त्याच्यामध्ये मयत झालेलं त्याची ग्रॅव्हिटी आहे 1 किंवा 1पेक्षा अधिक लोक मयत झालेली तर त्या ड्रायव्हरला तात्काळ अरेस्ट करून नॉन टायमेबल ॲम्ब्युलन्स म्हणजे त्याला स्पेशल कोर्टामध्ये जामिनीसाठी अपील करावं लागेल. म्हणजे त्याला जेल झाल्यानंतर एक तर PC मिळाल्यानंतर त्याला MCR होऊन सेंटरला जावं लागेल. त्याच्यानंतर तो खटला चालवला जाईल. त्या खटल्यामध्ये पुरावे पडताळून आणि त्या कायद्यानुसार त्याला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपयाची दंडाची तरतूद केलेली आहे. आता हा कायद्याचा विषय असा आहे की कायद्याचा केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही. कारण तुम्ही काळा कायदा रद्द झालाच पाहिजे, काळा कायदा रद्द झालाच पाहिजे. पेट्रोल टाकतो पवार जरा कडकडीत आज एकदम कडकडीत सायकल को भी ठंड ये मछली आवाज आहे ना